अनिकेत अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे टीम सोनारपाडा या संघाची. आणि इथून आपण पाहिलं गेलं तर बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत, ते म्हणजेच गोलंदाज नितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. पाचव्या कशा पद्धतीचा क्रिकेट या ठिकाणी दाखवला जाईल. बॅटिंग करत असताना सोनारपाडा संघाकडून मागच्या मॅच मध्ये सुरुवात अडखळत झाली होती, त्यानंतर मैदानामध्ये अमर ठाकूर आला आणि त्यानं सामना एक हाती जिंकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं भरपूर मोठी फटकेबाजी केली. लांब लचक षटकार त्याचे पाहायला मिळाले आणि त्यानंतर सोनारपाडा संघ पहिली मॅच जिंकला आणि इथून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये 2 हात करण्यासाठी सज्ज झालाय निलजे या संघासमोर. नितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेले आहेत. स्ट्राईक लाईनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच अनिकेत आणि त्याच्या संगतीनं नो स्ट्राईक एंड वरती गोलंदाज या ठिकाणी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात योगेश पाटील. पंचांचा गेन सिग्नल, मैदानामध्ये गेम ऑन होते. पहिलाच बॉल, लेट्स प्ले. अनिकेतसाठी हा बॉल यष्टीरक्षक थोडेसे चकावले होते, मात्र चेंडू डावी यष्टी सोडून जातोय. पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलाय आणि या ठिकाणी आपण पाहता स्क्वेअरची खून करत असताना एक्स्ट्रा धाव या ठिकाणी स्कोअरबोर्डवरती लागली आहे टीम सोनारपाडाच्या. 1 धाव धावफलकावरती आपण पाहता चांगला क्रिकेट, आता मात्र क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, कारण की 2 संघ एक सामना जिंकून पुढे सरकले आहेत आणि त्यांच्यामध्ये हा घमाशाने युद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफूट लावून कट केलाय चेंडू, मागे क्षेत्ररक्षक आलेत, चेंडूची अडवणी केली, बॅकअप भरपूर चांगला होता आणि त्या चेंडूवरती मिळते 1 धाव. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक या ठिकाणी आपण पाहता, ते म्हणजेच जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावल यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपण अनुभवता आणि चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी असलेला हा लाईव्हचा चॅनेल आपण पाहता, तो म्हणजेच वनाई वर्ल्ड असा लाईव्हचा चॅनेल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते, क्वालिटी सुद्धा भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केला, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये एका टप्प्यानंतर चेंडूवरती क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय आणि 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपण पाहिली. 2 फलंदाजांदरम्यान 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे, ती म्हणजेच 4 या आकड्यावरती. स्ट्राईक योगेश आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी नेहमीच राहिले योगेशची. बॅकफूट लावून स्पंज केला, भरपूर चांगला गॅप आहे त्या क्षेत्रामध्ये, गरंगळत चेंडू निघाला आहे, सीमा पार येतोय हा कणकणीत असा दमदार चौकार. चौकराच्या मदतीने धावसंख्येला वेग, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. चांगली सुरुवात करताना दिसतोय योगेश. बॅकफूट लावून चांगला फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहेत, सापला रचलाय, बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद, मोठा धक्का लागलाय टीम सोनारपाडाला. फलंदाज बाद योगेश. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहिली. बिग विकेट डाऊन, मैदानातून बाहेर झाला योगेश, जो संघाचा फ्रमकार्ड आहे आणि तो मात्र निराशा पावली माघारी परतलाय. संघाची धावसंख्या आपण पाहता 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकामध्ये लागल्यात बॅटिंग करत असताना सोनारपाडा संघ. षटकातील पुढचा बॉल
गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. गोलंदाज नितेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे. ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो तो अमोल. स्टॅकनेनला आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो तोच अमोल स्टॅकनेनला येऊन ठेपलेला आहे. पाहिजे तर माझ्या संघाच्या डावाला तो कशा पद्धतीने सावरेल. योगेशने सुरुवात तर चांगली केली होती, मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये तो बाद झाला. ज्या प्रकारे गोलंदाजी लेंथ लाईन केले सर्कलमध्ये सुद्धा या ठिकाणी फसवला गेला योगेशला आणि तिथून चांगला कमबॅक करत असताना यॉर्कर लेनचा बॉल फेकण्याचा प्रयत्न, सन्मान दिला चेंडूला, तोपर्यंत मिळाली या बॉलवरती सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती आपण पाहता. जबरदस्त गोलंदाजी नितेश पाटीलचं करेल कौतुक. ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजी साकारले मैदानामध्ये. स्टॅकनेनला फलंदाज आपण पाहता. सलामीसाठी आलेला फलंदाज अनिकेत स्टॅकनेनला. यावेळेचा बॉल गॅपमध्ये टोलावला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत, मात्र चेंडूने त्या ठिकाणी शर्यत जिंकलेली आहे. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. या षटकानंतर धावा लागल्या धावफलकावरती, त्या म्हणजेच 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना सोनारपाडा हा संघ आपण पाहता. मात्र इथून गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण पाटील. दुसऱ्या षटकामध्ये करणची गोलंदाजी आपण पाहू. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या गोलंदाजानं, मात्र इथून आपण पाहायला गेलं तर भरोसा दाखवलाय. करणच्या खांद्यावरती या ठिकाणी जिम्मेदारी दिली आहे संघनायकानं. अमोल आणि अनिकेतची जोडी मैदानामध्ये. स्टॅकनेनवरती आपण पाहता फलंदाज अमोलला. तर अमोल कशा पद्धतीची बॅटिंग करेल. योगेश माघारी परतल्यानंतर अमोल आलेत मैदानामध्ये. संघाच्या डावाला कशा पद्धतीने ते सावरतायत याच्याकडे लक्ष वेधलं तमाम क्रीडारसिकांचं. गोलंदाज करण पुन्हा एकदा सज्ज झालेत पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी. पुल्लर लाईनचा बॉल होता. चेंडू मागे निघून गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, उचलेल फेकेल तोपर्यंत 2 फलंदाजांमध्ये अवधी होता तो एकच धाव बनवण्याचा. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आपण पाहता. चांगला क्रिकेट दाखवताना दिसलेत गोलंदाजी करत असताना. ते म्हणजेच निलजे संघाचे गोलंदाज. मागच्या मॅचमध्येही काय दर्जेदार त्यांनी गोलंदाजी केली. फलंदाजीमध्ये केतननं इम्प्रेस केलं. गोलंदाजीमध्येही यावेळेचा बॉल ऑन द राईस. फटका भरपूर चांगला आहे. मिळतील या बॉलवरती 6 धावा. तडाका षटकार. जबरदस्त फटका. चेंडू आपण पाहिला तर भरपूर उंच गेला होता, लांबही तितकाच गेला. मात्र षटकारानं धावसंख्येला वेग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 या आकड्यावरती. बॅकफूट लावून मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूची अडवणी करतील, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती पुन्हा एकदा मिळते सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. अनिकेत चांगला बॅटिंग करताना दिसलाय मैदानामध्ये. ज्यानं आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारली. मागच्या बॉलवरती त्यानं षटकार टोकला होता आणि आता मात्र शाखेनेवरती अमोलला आपण पाहता धावसंख्या भरपूर वेगाने वाढतोय. चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. अमोलसाठी हा बॉल. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही, दूरवरून चेंडू वरती आले होते, मात्र जजमेंट खराब झालं.
भर वेगानं क्षेत्ररक्षक धावला होता, मात्र जजमेंट त्याला करता आलं नाहीये आणि याचंच कारण त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय आणि मिळाले जीवनदान फलंदाज अमोलला. धावसंख्या या चेंडूवरती मिळेल ती म्हणजेच 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करण आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय या षटकामध्ये. करण पुढील बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आलाय. जजमेंट पुन्हा एकदा खराब. 2 वेळा त्या चुका त्या ठिकाणी केल्यात. त्याला असं वाटलं की चेंडू सीमारेखा बाहेर गेला की काय, आणि कदाचित रील स्टारला हे दृश्य जर भेटलं ना तर नक्कीच रील्स फॉर्म मध्ये येऊ शकतो, यात कदाही शंका नाहीये. या बॉलवरती पुन्हा एकदा मिळतात 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. 2 वेळा संध्या या ठिकाणी ओकल्या गेल्या. अमोलला 2 वेळा जीवनदान मिळतोय. अंदाज कुठेतरी गवसत नाहीये ते मात्र क्षेत्ररक्षकाला, आणि याचंच कारण अमोलला पुन्हा एकदा स्क्रीज वरती सुरक्षित आपल्याला पाहायला मिळालं आहे. यावेळी पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये झेल. आता मात्र तिसरी झेल ड्रॉप. काय करतोय निलजी संघाचे क्षेत्ररक्षक, सातत्यानं झेल ड्रॉप झालेत. अमोलला तिसरा जीवनदान म्हणजेच जीवनदानाची हॅट्रिक मी म्हणेन पहिल्यांदाच मिळाली असेल क्रिकेट करिअरमध्ये. मी जेव्हा जेव्हा समालोचना असतो त्या करिअरमध्ये मी तर कधी असं जीवनदानाची हॅट्रिक पाहिली नाहीये, मात्र आज कुठेतरी हे चित्र पाहायला मिळालंय. चेंडूंवरती ते झेल गेले तोच क्षेत्ररक्षक आणि त्याच ठिकाणी झेल ड्रॉप झाले. क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलं या स्पर्धेमध्ये. कुठेच घडलं नसेल मी म्हणेन. तोच फलंदाज, तोच गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण पण तोच होता. हे दृश्य पहिल्यांदाच इतिहासामध्ये नोंद केली जावी यात कदाही शंका नाहीये. ओलिया मॅचच्या दिशेनं 2 षटकानंतर 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमोल जीवनदानाशी खेळतोय मैदानामध्ये. 5 मात्र अमोल 3 जीवनदानानंतर कशा पद्धतीची बॅटिंग करेल. यावेळचा बॉल वेगवान आहे, तेज तरार, अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहता. म्हणाल चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाज आहे. भरपूर चांगला वेग त्याच्याकडे आहे आणि वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी तो साकारतोय मैदानामध्ये. म्हणाल सज्ज झालाय. पुढील बॉल व्हेरी गुड बॉलिंग. चांगली लेंथ आणि लाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सूर तर गवसलाय म्हणालला आणि बॅक टू बॅकचा हा दुसरा निर्धाव चेंडू. व्हेरी गुड कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये राहिला म्हणालचा. चांगली गोलंदाजी आपण पाहता. अमोल यावेळी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कन्वर्ट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 या आकड्यावरती. आता मात्र संत गतीनं या ठिकाणी धावा येताना पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्डवरती. आता मात्र मोठे हवाई हल्ले चढवावे लागतील फलंदाजी करत असताना. ते म्हणजेच सोनारपाडाच्या फलंदाजांना आक्रमक रूप धारण करावं लागेल, कारण की शेवटचे काही 9 चेंडू बाकी आहेत आणि ते पाहता इथून अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल. एक चांगला टोटल त्यांना रचावा लागेल फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करत असताना. अनिकेत स्टॅकरेनला स्विच हिटचा उपयोग, चांगला फटका अदा केलाय. चेंडू गोळीच्या वेगानं फरार झालाय सीमा पार, चौकार. जबरदस्त हा फटका आपण पहिला वाईट यॉर्कर करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला होता.
आणि चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. 31 धावा धाव फलकावरती आपण पाहता. सरळ बॅटमधनं जेव्हा धावा येत नाही तर आडव्या बॅटचा उपयोग करणं फार महत्वाचं असतं आणि तेच प्रयत्न केलं मैदानामध्ये. फुलटोस आहे लो फुलवरती हा तडाका येतोय हा दणकट षटकार. जबरदस्त फटकेबाजी मागच्या बॉलवरती आला चौकार त्यानंतर आलेला हा षटकार धावसंख्येला वेग देऊन जातोय. अनिकेत चांगली बॅटिंग करताना दिसतोय. संघाची धावसंख्या 6 वाढत असताना संघ जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. पहिल्या काही चेंडूंवरती खूप काही चांगली गोलंदाजी या ठिकाणी दाखवली होती म्हणाल ना आणि त्यानंतर हवा यायले या ठिकाणी पुन्हा एकदा बॅकफुट लावून स्पंज केला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू वेगानं सीमारेखा गाठतोय. 4 धावेसाठी येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं थँक्यू. 40+ खेळाडू विकास पाटील नागाव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण स्पर्धा आपण पाहता 40+ चं मैदान नागाव या संघाचं आणि त्यांच्या माध्यमातून हे मैदान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी विकास पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. केतन पाटील मैदानामध्ये अंतिम षटकामध्ये येतात. धावसंख्या आपण पाहता 41 आणि शेवटचं षटक ज्या षटकामध्ये आपण पाहता हाणामारीचं षटक ज्या षटकाला म्हटलं जातं त्या षटकामध्ये केतन येत आहेत आणि पहिलाच बॉल डॉट. मागच्या मॅचमध्ये केतनचं अर्धशतक आपण पाहिलं, केतनचं मेडन षटक आपण पाहिलं. आता केतन या मॅचमध्ये कशा पद्धतीचा कामगिरी करतोय. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये त्यानं डॉट चेंडूनं सुरुवात केली आहे परंतु इथून कशा पद्धतीचा क्रिकेट राहील. स्टाकिनेनला फलंदाज आपण पाहता ज्या फलंदाजाला लगातार 3 जीवनदान मिळाले तो फलंदाज अमोल स्टाकिनेनला केतनच्या विरोधात. यावेळी चांगला फटका गेलाय. जीवनदानाचा फायदा स्क्रीनच्या वरतून येतोय हा तडाका षटकार. हा हल्ला आपण पाहिला आणि 6 धावेनं संघाची धाव संख्या वेगाने वाढते. संघ जाऊन पोहोचलेला आहे तो मात्र 47 या आकड्यावरती. चांगला आकडा मैदानामध्ये या ठिकाणी गवसने घालले चांगल्या आकड्याला. ते मात्र बॅटिंग करत असताना सोनारपाडा या संघाच्या फलंदाजांनी आक्रमक रूप या ठिकाणी धारण केलाय आणि आता मोठी फटकेबाजी येताना पाहायला मिळतंय मैदानामध्ये. केतनच्या विरोधात चलवलेला हल्ला. पुढील बॉल अमोलसाठी. हा बॉल बॅक टू बॅकचा दुसरा येईल का आणि हो दुसरा यालाय षटकार.
मात्र या मॅच मध्ये उलट घडलंय. केतनवरती आता मात्र फलंदाज हवी झालेत. शेवटचा बॉल. यावेळी थोडासा डीप चेंडू राहिला आणि याचंच कारण चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडूची सांगता आणि पहिलं सत्र झालंय समाप्त. आणि फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना धावा लागल्या धावपलकावरती, त्या म्हणजेच 60 आणि 61 धावसंख्येचं आव्हान सेकंड सेशन मध्ये चेस करावं लागेल बॅटिंग करत असताना निलजे या संघाला. तर नक्कीच सेकंड सत्रामध्ये काय घडलं जाईल ते ऐकण्यासाठी जाऊया आमचे साथी समालोचक, आमचे परम मित्र सौरभ पाटील. मॅम फ्रॉम दाईसर. तर नक्कीच वाकलन टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, कारण की एक इनिंग नंतर आपली मॅच असणार आहे. तर विनंती असेल वाकलन टीमचे कॅप्टन आपण लगेचच रिपोर्टिंग करायचे आहे.
थँक्यू सो मच. आदेश पाटील यांचा पूर्वार्धामध्ये आवाज ऐकला. नमस्कार मंडळी, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. तुम्ही दुसऱ्या फेरी दुसरी मॅच पाहता. टीम जानुमान निलजे आणि त्याला फाईट करतीये टीम सोनारपाडा, जिथे बॅटिंग काय राहिली अमोल पाटीलची आणि त्याला साथ देत असताना अनिकेत धावा उभारल्या. 60-61चं भलं मोठं लक्ष पार करायचं आहे जानुमान निलजे टीमला. ज्या केतननं पहिल्या मॅच मध्ये 1 धाव खर्च केली, त्या केतनला शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 19. याचंच कारण अमोल पाटीलचे 2 षटकार, अनिकेतचा 1 षटकार. आणि ज्या केतननं पहिल्या पूर्वार्धामध्ये तुम्ही पाहिला पहिल्या मॅच मध्ये पहिलं अर्धशतक मारलं, आता त्या केतनला तुम्ही स्ट्राईक केला पाहता. केतन पाटील आणि नितेश पाटील, पाटील बंधू मैदानामध्ये तुम्ही आलात. नितेश पाटील आणि केतन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. अमर ठाकूर बाहुबली पॉवर प्लेचं पहिलं षटक. जी स्पोर्ट वाकलन जीत भोईर कॅप्टन, तुम्ही देखील रिपोर्टिंग करा. आमचा आवाज येत असेल तर जीत भोईर तुम्ही देखील रिपोर्टिंग करा. मॅचला सुरुवात करूया. दोन्ही टीमला देऊयात व्यासपीठाच्या मान्यवरांकडे लाख लाख शुभेच्छा आणि जोरदार ठाणे स्वागत करूया दोन्ही टीमचं. मॅचला सुरुवात. मैन पंच एजी सर, नर्फ वडवली. स्क्वेअर लेगचे पंच कैलाजी पोरजी सर, धान सर. हे नामांकित 2 पंच तुम्ही पाहता. पहिलाच बॉल उडवला, झेलची शक्यता. मोठी विकेट केतन पाटीलची. 0 वरती बाद. पहिला धक्का टीम जय हनुमान निलजे संघाला केतन पाटीलच्या स्वरूपात विकेट. षटकातील पुढचा बॉल. अपील बादचा कडा लागला असं सांगतायत पंच. या बॉलवरती 1 धावनं हर्षलनं केली सुरुवात. ज्या केतन पाटीलनं पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं, त्या केतनला या मॅच मध्ये अमर ठाकूरनं 0 वरती बाद केलं. झेल देखील चांगला पकडला. कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डरच्या माध्यमातून बराच वेळ बॉल हवेमध्ये होता. कॅच गॅदर केला. नितेश पाटील स्ट्रायकिंगला तुम्ही त्याला पाहताय. अडवा पाठ खेचला. नितेश पाटीलचा पहिला रॉकेट लँड होईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हँडसम नितेश पाटीलचा पहिला तडाखा तुम्ही पाहिला. स्वर्गीय दिवंगत कामगार नेते रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मालिका वीरची कार देखील मात्र घेणारा हा तो नितेश पाटील. तो देखील कमीतला नाहीये आणि तो देखील सांगतोय की शेर अभि जिंदा मैदानामध्ये. त्याचा तडाखा तुम्ही पाहिला. षटकार. 6 धावा न स्कोर पुढे चालला. 7 वरती स्कोर. या ओव्हरचा पुढचा बॉल पॉवर प्लेचे हे षटक तुम्ही पाहता. ऑल अधिकार पेट पॅनल स्लिपचा फटका पाहिला. 1 केली, दुसरीचा कॉल दिला, थांबवलाय. फेक इट डेंजर एनला हर्षला थांबवलं गेलं. 1 न स्कोर पुढे जाईल. धावा धावपलकावरती 8 या आकड्यावरती. 15.25 सरासरी प्रति षटकामध्ये. जर मॅच जिंकायची असेल जय हनुमान निलजे संघाला या मैदानावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. स्पर्धा जय हनुमान तुम्ही पाहता. कोटकर स्पोर्ट नावाली आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2025. आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, पण बॉल बघा कुठे गेला. मिड ऑफला मारायचा होता बॉल हा ऑन साइडला.
1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 9 या आकड्यावरती पहिला दिवस हा स्पर्धेचा. चांगली स्पर्धा पार पडतीये. लाईव्ह वनाईवड लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहता. डीजे आमचे साईनाथ असतील, 2 आमचे कॅमेरामॅन आदेश, त्याच्यानंतर रोहितला तुम्ही पाहताय. इनफिल्डच्या वरनं फटका चांगला, धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल चालला दणदण करत लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. शेवट मात्र गोड केली नितीश पाटीलनं. रिप्ले पाठवू शकाल आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 13. नागावचे कोण जर वरिष्ठ व्यक्तिमत्व आलं असेल ग्रामस्थ या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक सरचे स्वागत. आणि त्याच्यानंतर नवालीचे देखील कोणी ग्रामस्थ आले असेल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत. टीम खेळतीये जयनुमान निलजे आणि सोनारपाडा त्यांना फाईट करते. या दोन्ही टीमचे कोण ग्रामस्थ आले असतील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं जय हनुमान कोटक स्पोर्ट नावाने आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आयोजन टाईट केलं पण दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. 4 षटकांची मॅच. क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं पाहायला भेटेल. बॅटिंग चांगली केली अनिकेत पाटील आणि तो आता आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न हातामध्ये देऊन बसला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते अनिकेत पाटीलला. सेकंड विकेट टेकन डाऊन. हर्षलजी केली संपुष्टात. जय हनुमान निलजे संघाला दुसरा धक्का. या वनाईवडला विचारणार आमचे मेघनाथ भाऊ तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आज ही स्पर्धा तुम्ही पाहता व्ह्यूज आपण पाहूयात. 52,000 लोकांनी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं मायबा प्रेक्षकांनी ही स्पर्धा वनाईवड लाईव्हच्या माध्यमातून पाहिली आहे. राजेश भोईर मंडप डेकोरेटर्स चांगला रंगरंगोठी या स्पर्धेला मांडव पहा किती छान आहे. पाहताच प्रेमात पडाल एवढं खऱ्या अर्थ रंगरंगोटी या स्पर्धेला त्यांना शोभा आणली आहे. चांगली तुम्ही पाहता लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जी पाहतात आणि मंडप डेकोरेटर्स आमचे राजेश भोईर असतील. चांगले मंडप डेकोरेटर्स आहेत बघा. रंगरंगोटी तुम्ही पाहता या मैदानामध्ये आणण्याचं काम मंडप डेकोरेटर्स वाल्यांनी केलं. राजेश भोईर चर्चेचे नाव आहे. मंडप म्हटलं त्यांचं खूप फेमस आहे. गावदेवी मंडप डेकोरेटर्स आपलं स्वागत आहे. फिरवला उंच गेला बॉल आणि पकडला एक झेल. नितेश ची विकेट मिळती आहे पण नितेशने रिव्ह्यू घेतलाय. हाय फॅक्टर कमरेच्या वरती बॉल आहे का या गोष्टी चेक केल्या जातील. चला फलंदाज बात है. फेयर डिलीवरी विकेट.
वाकलन टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या लक्षात असू द्या. इनिंग ब्रेक या मॅच नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. यातून जिंकेल तो वाकलनशी फाईट करणार आहे. तुम्ही इथे उपस्थित राहा. आले आले आडवा पॅटने ठोकला. बॉल चाला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. मॅच बॉल आलाय बघा. 6 स्कोर पुढे चालला दबादाव पलकावरती 20 या आकड्यावरती. मनाल जसा आला त्यानं मात्र षटकार अकाउंट खुलं केलाय. सुरेश पाटील 40+ एक खेळाडू त्यांना देखील तुम्ही आमच्या पाहू शकाल. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. हा बॉल डॉट. या षटकातील एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. यातून जो जिंकेल तो जीजी स्पोर्ट वाकलनशी फाईट करेल. वाकलन सगळं देखील वाट पाहतोय कोण मॅच जिंकेली. आणि याच्यानंतर सेमीफायनलची मॅच होणार आहे. जीजी स्पोर्ट वाकलन त्यांना कोणती टीम फाईट करेल. सुधारपाडा की लिलचे यांच्यामध्ये सामना तुम्ही पाहताय. खेसला उंच गेला. मिस्तामी की प्रॉपर टाबिंग प्रॉपर स्ट्रोक लॉंग ऑफच्या बीटनं बॉल चालला. तुम्ही पाहता साइड स्क्रीनच्या मागे धडक षटकार. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय रिद्धेश पाटील. आज तुम्ही आवाज ऐकला आदेश पाटील सिद्धी करवले. आणि ते स्नॅप किंग आहेत आमचे आदेश पाटील. खूप फॉलोअर्स आहेत त्यांचे देखील. हा बॉल खूप चांगला आहे. क्लोजली कीपर तुम्ही पाहता. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं. ही बोटांची जादू आहे रिद्धेश पाटील कडे. आणखीन एक डॉट बॉल. 10 बॉल 35 अजूनही गरज आहे. उडवला या बॉलला. बॉल चालला तुम्ही पाहता बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डिंग चांगली. या बॉलवरती धावा मिळत आहेत. त्या 2-2च्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. 28 या आकड्यावरती फिल्डिंग चांगली. तुम्ही तिकडे आकाशानं पाहिलं. सागर देखील पाहता.
9 बॉल 33 अजूनही गरज आहे. 9 चेंडू 33 बनवायच्यात. पोटे फटके हव्यात विजयासाठी. पुढ्यात ठेवण्यात आला. बीट केला या बॉलनं. फर्स्ट टिपला फिल्डर अमरला तुम्ही पाहता. 22च्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 29 या आकड्यावरती. पायावरती बॉल खोदून काढला या बॉलला. चला लॉंग ऑफला फिल्डर तुम्ही पाहता. दुसरीचा प्रयत्न हा ना थांबवला गेला शेवटला. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 30 या आकड्यावरती. 7 बॉल 31 अजूनही गरज आहे. 7 बॉल 31 बनवायच्यात विजयासाठी. टाईट करायचा प्रयत्न. डॉट बॉल यशस्वी षटकाची सांगता. रितेश पाटील या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 4. साठी उपस्थित राहावे. 6 बॉल 31 बनवायच्यात. बनतील धावा 6 मध्ये 36 बनतात. 6 42 6 31 का नाही बनू शकत. यश आला. लेफ्टी गोलंदाज पडला बॉल. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 5 बॉल 31. उडवला बॉल उंच गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या षटकातील पुढचा बॉल. फिल्डर लेग स्लिपला पकडलाय झेल. विकेट मिळती आहे. षटकानंतर विकेटचं पतन. सिद्धांत आला. डॉट बॉल आला. वाचचा कडा. विकेट कीपरनं टीपला झेल. विकेटचा पतन. आणखीन एक धक्का. यश प्राप्त केला. यश खेळीला मिळते यश. वाइड बॉल.
एक न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 37 या आकड्यावरती. हा बॉल डॉट आला असताना तिनं दुसरा विजय प्रस्थापित केला टीम सोनारपाडा संघानं. खूप खूप अभिनंदन. हाडलक टीम. जय हनुमान. निलजे संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या दोन टीमचे कॅप्टन, सोनारपाडा टीमचे कॅप्टन आणि जीजी स्पोर्ट वाकलन टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेचच उपस्थित राहा. वाकलन टीमचा कॅप्टन आणि सोनारपाडा टीमचा कॅप्टन तुम्ही टॉस साठी उपस्थित राहा. या मॅचचा मॅच